त्यावर कारवाई केली पाहिजे। शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। मला असं वाटतं सरकारने या आरोपाची चौकशी केली पाहिजे। गृह विभाग झोपलेला आहे का? सुपाऱ्या परवा नाशिकलाही दिल्या गेल्या। भारतीय जनता पार्टीच्याच माजी नगरसेवकांनी सुपारी भाजपच्याच आमदारांनी दिली। मनोज जरांगे पाटलाच्या या आरोपाची चौकशी गृह विभागाने केली पाहिजे। मनोज जरांगेला नेहमी चर्चेत राहायला आवडतं। आपल्या समोर मीडियाशिवाय जगू शकत नाही हा माणूस। त्यामुळं मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील। आता आजपर्यंत आरक्षणाच्या नावानं ओबीसी मधल्या नेत्यांना जरांगेंनी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि आता विषय संपल्यानंतर अशा पद्धतीचं मला वाटतं जरांगेचीच पहिल्यांदा यामध्ये चौकशी झाली पाहिजे। मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण देण्याचं काम किंवा कोण असं धडवत असेल तर त्याला शिक्षा देण्याचं काम, त्याला शिक्षण देण्याचं काम इथल्या गृह विभागानं करावं। मध्ये गुन्हा दाखल झालाय। आरोपी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड यांना अटक करण्यात आली आहे। आरोपी अमोल खुणे हा मनोज जरांगे यांचा जुना सहकारी आहे। पोलिसांकडून ऑडिओ क्लिपची शहानिशा करण्याचं काम सुरू आहे। पंढरपूर विश्रामगृहावरती लक्ष्मण हाके समर्थक आणि मनोज जरांगे यांचे समर्थक हे आमने सामने आले। हाकेंना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न देखील जरांगेंच्या समर्थकांनी केलाय। यानंतर हाकेंचे समर्थक पंढरपूर विश्रामगृहावरती दाखल झाले। त्यांच्यामध्ये जोरदार वादावादी आणि हाणामारी देखील झाली। अखेर पोलीस विश्रामगृहावरती पोहोचले आणि त्यांनी हा वाद मिटवला। दरम्यान इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलाय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आणखी एका घोटाळ्याचा आरोप केला। महिला आणि बालकल्याण खात्यामध्ये 40 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। स्मार्ट अंगणवाडी किटच्या टेंडरमधून हा घोटाळा झाला असं वडेट्टीवार म्हणाले आहेत। महिला बाल कल्याणचा स्मार्ट अंगणवाडी किट 40 कोटीचा टेंडर होता। अंगणवाड्यांची यादी नव्हती। 40 कोटीचं किट सप्लाय झाले। पुन्हा विदाउट टेंडर महिला बाल कल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आहे। त्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी वंदे मातरम या गीताचं समूह गायन देखील करण्यात आलंय। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये देखील वंदे मातरम या गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे पद्मजा पेडाणी जोगळेकर यांनी देखील गाणं गायलंय। वंदे मातरम या गीताला आज 150 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने भाजपकडून देखील सामूहिक गायन करण्यात आलं। मात्र वंदे मातरम या गाण्याला अबू आझमी यांचा विरोध आहे। त्यामुळे आझमींच्या घराबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलग 3ऱ्या दिवशी मराठवाड्यामध्ये नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन दौरा केलाय। आज ठाकरेंनी अर्धापूर भागामध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। 86,000 कोटींचा शक्तीपीठ महामार्ग बांधला जातोय। मात्र कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयेत का असा परखड सवाल देखील ठाकरेंनी विचारलाय। महामार्गाच्या आजूबाजूच्या जमिनी कोण खरेदी करते ते बघा असं आव्हान देखील उद्धव ठाकरेंनी दिलंय। यासोबतच सरकारनं जाहीर केलेलं शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज हा पॅकेज घोटाळा आहे असा आरोपही ठाकरेंनी केला। कशासाठी पाहिजे आत्ताच्या आत्ता शक्तीपीठ? बरं, शक्तीपीठ म्हणजे काय? तर 86,000 कोटी, पहिले त्याचा प्राथमिक खर्चच 86,000 कोटी आहे। तिथून तो होईपर्यंत जाईल 1.5 लाख कोटीपर्यंत। ते कमी पडलं तर आणखीन। मग त्याला एक शब्द आहे सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता, सुप्रमा। आपल्याला असं वाटतं की आता सकाळी भेटलं सुप्रभात, आपण बोलतो अरे सुप्रभात, तसं नाही, सुप्रमा म्हणजे सुधारित मान्यता। मग ती 86,000 कोटीवरनं जर का ते सुरू होणार असेल आणि सरकारकडे 86,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरसाठी जे त्यांनी हे सगळं कुभांड रचले त्याच्यासाठी असतील, तर शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे का नाहीये? कशासाठी पाहिजे आत्ताच्या आत्ता शक्तीपीठ? बरं, शक्तीपीठ म्हणजे काय? तर 86,000 कोटी, पहिले त्याचा प्राथमिक खर्चच 86,000 कोटी आहे। तिथून तो होईपर्यंत जाईल 1.5 लाख कोटीपर्यंत। ते कमी पडलं तर आणखीन। मग त्याला एक शब्द आहे सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता, सुप्रमा। सीएसएमटी इथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला लोहमार्ग पोलिसांची मूक परवानगी होती। कारण या आंदोलनाबाबत
रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांना फक्त लेखी पत्र दिलं होतं. केवळ शांततेमध्ये निषेध नोंदवून निवेदन डीआरएम यांना देणार असं संघटनेनं पत्रामध्ये नमूद केलं. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानकपणे घोषणाबाजी केली. काम बंद आंदोलन करत लोकल देखील थांबवल्या. याआधी देखील अशा अनेक आंदोलनाला लोहमार्ग पोलिसांची मूक परवानगी दिलेली बघायला मिळते. पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही, प्रवाशांची गैरसोय होणार नाही, कोणालाही हानी पोहोचणार नाही, प्रशासकीय कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही या अटींवरच परवानगी दिली जात होती. त्यामुळे लोहमार्ग पोलीस आता वरिष्ठांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान कालच्या अपघाताच्या प्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून आता तपास सुरू केला आहे. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी काल संध्याकाळी अचानकपणे आंदोलन केलं. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यामुळे आंदोलन वाढवणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती देखील कारवाई केली जाईल असं रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलंय. जी आंदोलनाची जी परवानगी त्यांना दिली आली होती त्या परवानगीमध्ये फक्त डीआरएम कार्यालयामध्ये जाऊन तिथे निवेदन देणे इतकीच परवानगी त्यांना देण्यात आलेली होती. याच्यामुळे प्रवाशांना जो यातनं त्रास झाला याच्यासाठी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई अनुशासनात्मक नियमांच्याद्वारे करण्यात येणार आहे. त्याच्यासाठीचा जो एक रिपोर्ट आहे तो मागवण्यात आलेला आहे. बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. पुण्यामधल्या डोळस कुटुंबियांच्या फसवणुकीच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली. मांत्रिक दीपक खडके, वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. या तिघांनी डोळस कुटुंबियांची 14 कोटी रुपयांची फसवणूक केली. काल त्या प्रकरणात अंदाजन 14 कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. आज क्राईम ब्रांचची पथकनी काल रात्री आज सकाळी नाशिकवरून 3 आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे. ते आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे. त्यांचे इंटरोगेशन आणि पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे. तपास ते पण ईओडब्ल्यू कडे हे जे 3 आरोपी एफआयआर मध्ये नमूद होते त्यापैकी 3 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. नाशिकच्या वडाळा रोड परिसरामधल्या अशोका हॉस्पिटल परिसरामध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झालाय. या मारहाणीचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला. या जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. रायगडच्या पेण शहरामध्ये एका माथेफिरू व्यक्तीनं अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. हातामध्ये चाकू घेऊन ही व्यक्ती नागरिकांनाच नाही तर दुकानदारांना देखील धमकावत असताना फिरत असताना दिसतेय. बाजारपेठ परिसरामध्ये या माथेफिरूनं केलेल्या गोंधळाचं दृश्य मोबाईलमध्ये चित्रित करण्यात आलंय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधल्या टाकळवाडी ग्रामस्थांनी थेट गावच विक्रीला काढलंय. गावामधील 1.5 किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्यासाठी वारंवार आंदोलनं केली, निवेदनं दिली, प्रशासनासोबत चर्चा देखील केली, तरी सुद्धा उपयोग होत नसल्यामुळे शेवटी वैतागलेल्या गावकऱ्यांनी चक्क गाव विकणे आहे अशा आशयाचे बॅनर लावले. त्यामुळे आता तरी रस्ता होईल का अशी ग्रामस्थांची आशा आहे. समस्त गावकरी टाकळवाडी यांनी हा निर्णय घेतलेला आहे की गाव विक्रीस काढलेले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कंटिन्यू 6 दिवस गावाने विविध आंदोलन केलेले आहे. बीडीओ साहेब यांनी लेखी आश्वासन दिले होते की 16 ऑक्टोबर रोजी काम चालू करण्यात येईल, पण काम चालू झाले नाही. नोव्हेंबर महिन्यात चालू झाला तरी चालू झाले नाही. तरी सर्व गावकरी मंडळीने निर्णय असा घेतलेला आहे की एकमताने गाव विक्रीस काढलेले आहे. आमच्या गावाला रस्ता नसल्यामुळे खूप वाईट परिस्थिती आहे की म्हाताऱ्या माणसाला चिखलामध्ये चालता येत नाही रस्त्यानं. डिलिव्हरीच्या महिलांना पण न्यायला खूप अवघड. अर्जंट जर कुणाला अटॅक आला, जर कधी अचानक कोणी म्हातारं माणूस जर सिरियस असलं त्यांना न्यायचं कसं. अडचणीमुळे एक वेळेस तर रस्त्यातच जातात म्हातारी माणसं. आणि गेलेत 1-2 माणसं गेलेत पण आमच्या गावातले रस्त्यामध्ये. नेते येतात, निवडणूक आली की आमच्याकडे येतात, यरी ध्यान ठेवत नाहीत, आमच्या गावाकडे बघत नाहीत. आणि कसं वागायचं आमची 3ही पिढी चालू आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरामधील बहुचर्चित भंगार बाजारामधील 70 ते 80 अतिक्रमणं हटवली.
त्यासोबतच कॅम्प भागामधील डीके चौक परिसरामधील 20 ते 25 अतिक्रमणं काढण्यात आली. मालेगाव महानगरपालिकेच्या पथकानं दिवसभरामध्ये 100 पेक्षा अधिक अतिक्रमणं काढली आहेत. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हाती घेतलेल्या या मोहिमेचं नागरिकांनी स्वागत केलंय. दरम्यान अतिक्रमण काढण्यात आलेल्या भागामध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण केलं जाऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना देखील करण्यात येतील असं सांगण्यात आलंय. कोल्हापूरमध्ये प्रवेश करत असताना उभारण्यात आलेली स्वागत कमान काल मध्यरात्री उतरवली गेली. कोल्हापूर महानगरपालिकेनं कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ ही भव्य कमान 27 वर्षांपूर्वी उभारली होती. मात्र या कमानीची अनेक ठिकाणी पडझड झाली. या मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती वाहतूक असते, त्यामुळे कमानीचा एखादा भाग प्रवाशांच्या अंगावरती पडून अपघात होऊ नये त्यासाठी ही कमान उतरवून या ठिकाणी नवीन भव्य कमान आता उभारली जाणार आहे. नंदुरबार शहरामधल्या नेहरू चौक परिसरामध्ये भीषण अपघात झाला. टॅक्सी चालकानं गाडीवरचं त्याचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 ते 5 दुचाकींना धडक दिली आहे. या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत. टॅक्सी चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत होता अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. दरम्यान टॅक्सी चालकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलंय. पुढचा तपास सुरू आहे. भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी केले. त्यानुसार सर्व सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना ताबडतोब हटवलं जावं असं न्यायालयानं म्हटलंय. शैक्षणिक संस्था, रुग्णालयं, क्रीडा संकुलं, बस स्थानकं, रेल्वे स्थानकं, बस डेपो अशा ठिकाणच्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना ताबडतोब तिथून हलवून त्यांच्यासाठीच्या विशेष निवारा व्यवस्थेमध्ये ठेवावं असे आदेशही कोर्टानं दिले. तसंच याआधी या कुत्र्यांची नसबंदी किंवा लसीकरण देखील केलं जावं असं देखील कोर्टानं नमूद केलंय. मुंबईमधल्या अंधेरी ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7 या भाडेवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे राज्य सरकारनं पाठवला. त्यामुळे MMRDAच्या मेट्रो मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येणाऱ्या काळामध्ये अधिकचं भाडं भरावे लागण्याची चिन्ह आहेत. MMRDAच्या मेट्रो मार्गिकांवरून सद्यस्थितीमध्ये दर दिवशी 3 लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रकल्प अहवालानुसार पहिल्या वर्षी त्यांच्यावरून 9 लाख प्रवासी प्रवास करणं अपेक्षित होतं. मात्र अपेक्षित प्रवासी संख्येपासून